हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण तुमचा जो काही तिसरा युनिट आहे तर त्याच्यामधलं फोर्थ चॅप्टर ज्याचं नाव आहे लेट्स स्मार्ट म्हणजे आगेकूच करूया पुढे जाऊया. तर या चॅप्टरचा जो काही फर्स्ट पार्ट होता आपण यापूर्वीच्या भागामध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेला आहे आणि आजच्या भागामध्ये आपण लेट्स स्मार्ट या चॅप्टरचा जो काही पार्ट सेकंड आहे तो आपण पाहणार आहोत. जर तुम्ही डायरेक्टली हा पार्ट सेकंड पाहत आहात तर यापूर्वीचा जो काही पार्ट फर्स्ट आहे तो पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये गोंधळ होणार नाही. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे जे की नोबेल प्राइज विनर आहेत किंवा नोबेल प्राइज ऍक्सेप्ट करताना स्वीकारताना आपले इंडियन जे एकी ज्यांना नोबेल प्राइज देण्यात आला फॉर द पीस म्हणजे शांततेसाठी दॅट इज मिस्टर कैलास सत्यार्थी यांनी सर्वांना उद्देशून केलेले हे स्पीच आहे आणि हे आपल्याला या चॅप्टर मध्ये दिलेले आहे. सो चला सुरुवात करूया आपल्या या भागाला मीन्स आपल्या पार्ट सेकंडला. तर सुरुवातीला त्यांनी म्हणलेलं आहे वी कॅन डू इट आपण करू शकतो. पण आपण काय करू शकतो? सो से हियर यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन वन पर्सन डू क्वेश्चन मार्क. तुम्ही असंही विचाराल की एखादी व्यक्ती एकटीच काय करू शकते. आय वुड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहुड. आणि मला माझ्या लहानपणाची एक गोष्ट या ठिकाणी आठवते किंवा तुम्हाला माझी ती गोष्ट तुम्हा सर्वांसोबत मला शेअर करावीशी वाटते. अ हेवी फायर had broken out in the forest. एका जंगलामध्ये खूप भीषण आग लागली होती. खूप मोठा बनवा त्या ठिकाणी लागला होता. मागच्या काही वर्षापूर्वी आपले जे काही अमेझॉन जंगल आहे ज्याला आपल्या पृथ्वीचं हर्ट म्हणून ओळखलं जातं तर त्या जंगलामध्ये सुद्धा अशीच एक हेवी फायर लागली होती. भीषण आग लागली होती. All the animals were running away including lion, the king of the forest. सर्वच्या सर्व प्राणी त्या जंगलातून पळ काढत होते आणि त्याच्यामध्ये जंगलाचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं म्हणजे अर्थातच आपला सिंह तर तो सुद्धा पळ काढत होता. सडनली देन ही सॉ अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड्स द फायर. अचानक त्या सिंहाने काय पाहिलं? एक छोटासा पक्षी त्या आगीकडे पळत जाताना त्याला दिसला. ही आस्क्ड द बर्ड व्हॉट आर यू डुईंग. तर त्या लॉयननं त्या पक्षाला विचारलं की तू काय करतेस. टू द लॉयन सरप्राइज द बर्ड रिप्लाइड आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. तर सिंहाला आश्चर्यचकित करण्यासाठीच नव्हे तर खरंच तो पक्षी किंवा ती पक्षी काय करत होती तर ती त्याला उत्तर देते की मी जे काही आग आहे तर ती विझवण्यासाठी जात आहे. द लायन लाफ and said, how can you do it keeping just one drop of water in your beak. जो काही सिंह होता तो मोठमोठ्याने हसायला लागला आणि म्हणू लागला की तू तुझ्या चोचीमध्ये तर फक्त एकच थेंब पाणी घेऊन जाऊ शकतेस आणि अशा केस मध्ये तू एवढी भीषण आग कशा पद्धतीने विझवणार आहेस. त्यावरती त्या छोट्याशा पक्षाने उत्तर दिलं दॅट इज काय उत्तर दिलं बघा त्या पक्षाने की द बर्ड वॉज adamant and she said I'm doing my bit. तो पक्षी थोडासा ठाम होता आणि तो पक्षी म्हणाला की मी माझ्या वाट्याचं जे काही असेल ते करत आहे म्हणजे माझ्याने जेवढे शक्य असतील तेवढे प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे. त्यानंतर पुढे बघा नेक्स्ट पॅराग्राफ. 18 years ago millions of individuals marched across the globe. 18 वर्षापूर्वी जगात बरेचसे इंडिव्हिज्युअल्सने आगेकूच केली ते पुढे सावरले गेले and demand a new international law for the abolition of worst form of child labor and it has happened. We did it. Millions of individuals did it. तर 18 वर्षापूर्वी काय झालं तर प्रत्येकाने जागतिक पातळीवरती काय केलं तर जे काही बाल कामगार आहेत तर त्यांचं जे काही शोषण होतं किंवा त्यांच्यावरती जो काही अन्याय होता तर त्यावरती नियम जे काही लॉ आहेत कायदे आहेत ते बदलावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि आपण ते करून दाखवलं आणि मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्सनी मिळून ते त्या ठिकाणी केलं. त्यानंतरचा पुढचा पॅराग्राफ आपला. फ्रेंड्स वी लिव्ह ॲन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. वी आर कनेक्ट थ्रू हाय स्पीड इंटरनेट. मित्रांनो आज आपण एका रॅपिड ग्लोबलायझेशन मध्ये आहोत म्हणजे अगदी जलद अशा जागतिकीकरणामध्ये आहोत. आपण एकमेकांना हाय स्पीड इंटरनेटने जोडलेले आहोत म्हणजे आपण इथे जो मेसेज टाइप करतोय तो जर आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सेंड केला जो की दुसऱ्या देशामध्ये आहे तर विदिन काही सेकंड्स तो मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. इतके आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत म्हणजे आपलं जे काही जग आहे ते हाय स्पीड इंटरनेटने एकमेकांना कनेक्ट झालेलं आहे. We exchange our goods and services in one single
ग्लोबल मार्केट. आपण आपलं जे काही गुड आहे म्हणजे जे काही सामान आहे किंवा वेगवेगळ्या सेवा आहेत तर एका ग्लोबल जागतिक मार्केटमध्ये, जागतिक बाजारपेठेमध्ये आपण ते करतोय. thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. तर दररोज हजारो फ्लाइट्स एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला जातात आणि यामुळे जे काही जग आहे ते एकमेकांना जोडले गेलेले आहे. बट देर इज वन सिरियस डिस्कनेक्ट अँड देर इज अ लॅक ऑफ कंपॅशन. पण त्या ठिकाणी एक महत्वाचं सिरियस डिस्कनेक्ट आहे आणि तो म्हणजे त्या ठिकाणी एक लॅक ऑफ कंपॅशन आहे, म्हणजे एक प्रकारची करुणेची कमी त्या ठिकाणी आहे. लेट अस inculcate the transform these individuals compassion into a global compassion. Let us globalize compassion. inculcate म्हणजे काय? डेव्हलप बाय इन्स्ट्रक्टिंग, म्हणजे सूचना देऊन आपण एखादी गोष्ट त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो अशी गोष्ट. त्यांना ट्रान्सफॉर्म करूया कशामध्ये? तर एका ग्लोबल कंपॅशन मध्ये. आणि आपला जो काही ग्लोबल कंपॅशन आहे तर त्याला ग्लोबलाइज करूया. आज महात्मा गांधी say if we are to teach real peace in this world, we shall have to begin with the children. I humbly add, let us unite the world through the compassion for our children. महात्मा गांधींनी यापूर्वीच सांगितले, जर तुम्हाला शांततेच्या मार्गावरती चालायचे तर सुरुवातीला तर लहान मुलांना शिकवा किंवा त्यांच्याकडे पाहून शिका आणि त्यामध्ये नम्रपणे मी माझ्या मनातील जे काही शब्द असतील, माझ्या मनातील जे काही वाक्य असतील ते ऍड करतो आणि मी म्हणेन की चला तर आपल्या जगाला मुलांवर करुणा दाखवण्यासाठी एकत्रित करूया, त्यांच्याकडून आपण शांतता शिकण्याचा प्रयत्न करूया. I ask whose children are they who teach footballs yet never played with one. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आपल्या जगामध्ये अशी बरेचशी मुलं आहेत ज्यांनी जे फुटबॉल शिवतात पण आजपर्यंत ते एकदाही फुटबॉल खेळलेले नाहीत. Whose children are they who harvest cocoa yet have never tasted chocolate. अशी काही बरीचशी मुलं आहेत जी की कोकोचं उत्पादन घेतात पण आजपर्यंत त्यांनी चॉकलेट सुद्धा खाल्लेलं नाहीये. Whose children are they who are dying of Ebola. कोणाची मुले ती जी की इबोला सारख्या आजारांनी त्रस्त आहेत, त्या आजारांनी त्यांचा मृत्यू होतोय. Whose children are they who are kidnapped and held hostage. They are all our children. कुणाची मुले ती जी दररोज किडनॅप होतात किंवा मग त्यांना वेगवेगळ्या कामासाठी वापरलं जातं, तर कुणाची मुलं आहेत ही? तर ते सर्व आपली मुलं आहेत. I remember an 8-year-old girl was rescued from intergenerational forced labor from stone quarries. When she was sitting in my car ride after her rescue, she asked me, "Why did you not come earlier?" Intergenerational म्हणजे involving several generation. म्हणजे ज्या एखादं असं काम ज्यामध्ये बऱ्याचशा जनरेशनचं त्या ठिकाणी काय झालेलं असतो, इन्व्हॉल्वमेंट असते. तर लेखकाला म्हणजे आपले जे काही स्पीच करणारे मिस्टर कैलास सत्यार्थी आहेत त्यांना एक छोटासा इन्सिडेंट आठवतो. ते म्हणतात की एक 8 वर्षाची मुलगी होती जिची मी इंटर जनरेशनल स्टोन क्वेरी म्हणजे चुनखड्याचे जे काही खाण असेल तर त्यामधून तिची मी सुटका केली होती. ती माझ्या कारमध्ये माझ्या समोर बसली होती आणि तिने मला साधा सरळ प्रश्न विचारला की तुम्ही यापूर्वी का नाही आलात माझी सुटका करायला. बघा किती किती म्हणजे मनाला हेलावणारा प्रश्न होता हा. Next paragraph. Her angry question still shakes me and has the power to shake the whole world. Her question is for all of us. What are we doing? What are we waiting for? How many girls will we allow to go without rescue? तिच्या या साध्या सरळ प्रश्नानं मला हेलावून सोडलं आणि तिच्यात खरंच तिच्या प्रश्नामध्ये जगाला सुद्धा हलवण्याची, हादरवण्याची क्षमता होती, ताकद होती. तिचा प्रश्न हा फक्त माझ्यासाठी नव्हे तर आपल्या सर्वांसाठी होता. काय करत आहोत आपण? आपण किती वेळ वाट बघणार आणि किती अशा मुलींना असंच त्यांची सुटका न करता वेगवेगळ्या कामांसाठी त्यांना ठेवणार. चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग आवर इनॅक्शन अँड वॉचिंग आवर ऍक्शन्स. जे काही मुलं आहेत तर ते आपले कृती प्रतिकृती पाहत आहेत. We need collective actions with a sense of urgency. आपल्याकडे कलेक्टिव्ह ऍक्शन्स हव्यात ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्जन्सी असेल, तत्परता असेल. Every single minute matter, every single child matters, every single childhood matters. प्रत्येक सिंगल मिनिट मॅटर करतो आपल्या आयुष्यामध्ये, प्रत्येक लहान मूल मॅटर करतं आणि त्याचबरोबर प्रत्येक लहान मुलाचं जे काही लहानपण आहे
ते सुद्धा मॅटर करतं. Therefore, I challenge the passivity and pessimism surrounding our children. म्हणून मी आपल्या आजूबाजूला असणारी जी काही पॅसिव्हिटी आहे, म्हणजे ऍक्शन न घेणं, एखादी गोष्ट आपल्याला समजली, एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे पण त्याच्यावरती काहीच कृती न करणं, तर मी अशा गोष्टींना आव्हान करतो जे की आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांसोबत होत आहेत. I challenge this culture of silence and this culture of passivity, the culture of neutrality. नॉट सपोर्टिंग और नॉट हेल्पिंग म्हणजेच न्यूट्रॅलिटी. तर हे जे काही कल्चर आहे, शांततेचं कल्चर आहे किंवा पॅसिव्हिटीचं कल्चर आहे, तर हे कल्चर हे मदत न करण्याचं, एकमेकांना आधार न देण्याचं सुद्धा आहे. आय कॉल अपॉन all the governments, intergovernments agencies, business, faith leaders, workers, teachers and NGOs and each of us to put an end to all forms of violence against children. तर मी बऱ्याचशा गव्हर्नमेंट, इंटर गव्हर्नमेंट एजन्सीज असतील, बिझनेसमॅन्स असतील किंवा चांगले विश्वासू नेते आहेत, कामगार आहेत, शिक्षक आहेत, बरेचसे NGO संस्था आहेत, तर अशा लोकांना मी सातत्याने सांगत असतो की ज्या मुलांच्या बाबतीमध्ये हिंसा होत आहेत तर त्या कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत. स्लॅव्हरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेजेस, चाइल्ड लेबर, सेक्शुअल अब्यूज अँड इलिटरसी, these things have no place in any civilized society. एवढंच नव्हे तर बालविवाह असेल, बालमजूर आहे, लैंगिक शोषण आहे, त्याचबरोबर निरक्षरता असेल किंवा मग एखादं असं ठिकाण ज्या ठिकाणी नागरिकीकरणच झाले नाहीये, तर अशा ठिकाणी मुलांवरती जे काही अत्याचार होते तर त्याला वाचा फोडली पाहिजे. फ्रेंड्स, we do this. Governments must make child-friendly policies and invest in education and young people. मुलांना हे आपण करू शकतो आणि आपलं शासन सुद्धा चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज बनवते आणि त्याच्या शिक्षणावरती आज इन्व्हेस्ट करते. बिझनेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल, अकाउंटेबल अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप. एखादा व्यवसाय आहे तर तो खूप जबाबदार असला पाहिजे, अकाउंटेबल असला पाहिजे, मोजता येण्यासारखा पाहिजे आणि इनोव्हेटिव्ह असला पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या आयडियाज किंवा मेथड्स त्या ठिकाणी आपण वापरू शकतो असा तो असायला हवा. Intergovernmental agencies must work together to accelerate action. आणि जे काही सेमी गव्हर्नमेंट किंवा इंटर गव्हर्नमेंट एजन्सीज असतात तर त्यामध्ये जे काही सोसायटी आहे तर त्यामध्ये काम करणं, त्याच्या काही कृती आहेत तर त्यांना वाढ मिळायला पाहिजे. त्याचबरोबर त्या कृतींची क्षमता त्या ठिकाणी वाढली सुद्धा पाहिजे. ग्लोबल सिव्हिल सोसायटी मस्ट राईज अबव द बिझनेस ॲज युज्युअल अँड फ्रॅगमेंटेड अजेंडाज. ज्या काही ग्लोबल सिव्हिल सोसायटीज आहेत तर त्या राईज व्हायला हव्यात. बिझनेस ज्या पद्धतीने ग्रो होत आहेत त्याच पद्धतीने. फ्रॅगमेंटेड अजेंडाज म्हणजे काय, तर एखादं उद्दिष्ट असतं, एखादा विषय असतो, एखाद्या मीटिंग मध्ये बोलण्याचं, तर त्याला अजेंडा म्हणलं जातं. आणि जे काही स्प्लिट अप म्हणजे तुकडे झालेला अजेंडा आहे तर तो सुद्धा त्या ठिकाणी ग्रो व्हायला हवा. Faith leaders and institutions and all of us must stand with our children. जे काही फेथ लीडर आहेत, विश्वासू नेते आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्था आहेत आणि तर अशा लोकांनी आपल्या या अशा मुलांसोबत थांबायला हवं, त्यांना आधार द्यायला हवा. We must be bold, we must be ambitious and we must have the will. We must keep our promises. आपण बोल्ड असायला हवं, आपण अम्बिशियस असायला हवं, ध्येयवादी असायला हवं, आपल्या स्वतःच्या इच्छा असायला हव्यात आणि आपले जे काही प्रॉमिसेस आहेत ते सुद्धा आपण पाळायला हवेत. Over 50 years ago, on the first day of my school, I met a cobbler boy my age sitting outside the gate of the school. जवळपास 50 वर्षापूर्वी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी एक चांभाराचा मुलगा आमच्या शाळेच्या गेटच्या बाजूला बसला होता. मी त्याच्याशी भेटलो. I asked my teachers why is he working outside? Why he is not with us in the school? My teacher had no answer. मग एका दिवशी मी माझ्या शिक्षकांना प्रश्न विचारला की तो मुलगा आपल्या शाळेच्या बाहेर चपला का शिवतोय आणि मी इथे का आहे, किंवा मग तो का आपल्यासोबत शाळेला येत नाहीये. One day I gathered the courage to ask the boy's father. He said, "Sir, I have never thought about it. We are born to work." एका दिवशी आपल्या मिस्टर कैलाश सत्यार्थी यांनी त्यांचं बळ एकवटवलं, धाडस एकवटवलं आणि त्या चांभाराच्या जो काही मुलगा होता तर त्याच्या बाबांना विचारलं की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत का पाठवत नाही आहात. त्यावर त्या चांभाराच्या माणसाने उत्तर दिलं की
मी याबद्दल कधी विचारच केला नाही, आमचा जन्मच काम करण्यासाठी झालेला आहे. हिज आन्सर मेड मी अँग्री, इट स्टील मेक्स मी अँग्री. त्याच्या उत्तरानं मला खूप राग आला आणि आज सुद्धा मला त्या गोष्टीचा खूप राग येतोय. As a child, I had a vision of tomorrow, a vision of that cobbler boy sitting with me in my classroom. तर मी जेव्हा लहान मुलं होतो त्यावेळेला माझं एकच ध्येय होतं, एकच उद्दिष्ट होतं, आणि ते उद्यासाठी सुद्धा असेल की जो काही चांभाराचा मुलगा त्या ठिकाणी गेट जवळ बसून होता, तो मुलगा मला माझ्या क्लासमध्ये माझ्या सोबत बसायला हवा होता. नाव दॅट टुमारो हॅज बिकम टुडे. आणि आता उद्या नाही तर ते आजच बनलेलं आहे. And today, and you are today it is time for every child to have a right to life. Right to freedom, right to health, right to education, right to safety, right to dignity, right to equality and right to peace. आज प्रत्येक मुलाला काय तर प्रत्येक मुलाला त्याचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, त्याच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्याच्या आरोग्याचा अधिकार आहे, त्याच्या शिक्षणाचा अधिकार आहे, त्याचबरोबर त्याच्या सुरक्षिततेचा अधिकार आहे, त्याच्या स्वाभिमानाचा अधिकार आहे, त्याच्या समतेचा समानतेचा अधिकार आहे आणि शांततेचा सुद्धा अधिकार त्या ठिकाणी आहे. Today beyond the darkness I see the smiling faces of our children in the blinking stars. आज आपण अंधारामध्ये सुद्धा चमकणाऱ्या तांदळांमध्ये आपल्या लहान मुलांचे चमकणारे हास्य पाहतो, चमकणारा चेहरा त्या ठिकाणी पाहतो. Today in every wave of every ocean I see my children are playing and dancing. आज मी प्रत्येक समुद्राच्या लाटेसोबत, समुद्राच्या छोट्या छोट्या लाटांसोबत आपली मुलं खेळत आहेत, डान्स करत आहेत हे पाहतो. Today in every plant, in every tree and mountain, I see our children growing freely with dignity. आज मी प्रत्येक वनस्पतीमध्ये, प्रत्येक वृक्षामध्ये आणि प्रत्येक माउंटेन मध्ये प्रत्येक मुलगा हळूहळू ग्रो होतोय, त्याची वाढ होते, स्वाभिमानाने होते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यरित्या होते, फ्रीली होते हे मी पाहतोय. फ्रेंड्स, I want you to see and feel this today inside you. तर मुलांना मला हे तुमच्यामध्ये पाहायचंय आणि तुमच्यामध्ये याला फील करायचं आहे. My dear sisters and brothers, as I said, many interesting things are happening today. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज बऱ्याचशा चांगल्या वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टी या ठिकाणी होत आहेत. May I please request you to put your hand close to your heart, close your eyes and feel the child inside you. मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करू शकतो का? ती रिक्वेस्ट अशी आहे की तुमचे डोळे घट्ट बंद करा, तुमचा जो काही हात आहे तो तुम्हाला तुमच्या हार्ट वरती ठेवायचा आहे आणि त्यावेळेला तुम्ही एक लहान मूल आहात, तुमचं जे काही लहानपण आहे तर ते तुम्हाला फील सुद्धा करायचं आहे. कॅन यू इमॅजिन दॅट? तुम्ही पण इमॅजिन करू शकत आहात का? त्यानंतर बघा, I am sure you can. Now listen to that child. Listen please. मला ठाऊक आहे तुम्हाला तुमच्यातला जो काही लहान मूल होता तो मिळाला. आता तर लहान मुलाचं ऐका, कृपया करून ऐका. Today I see thousands of Mahatma Gandhis, Nelson Mandelas and Martin Luther Kings calling on us. आज मी जगभरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी महात्मा गांधी, नेल्सन मंडेला किंवा मार्टिन लुथर किंग हे आपल्याला बोलवत आहेत. लेट अस डेमोक्रेटिसाइज नॉलेज. डेमोक्रेटिसाइज म्हणजे काय? तर मेक डेमोक्रेटिक म्हणजे ज्याला आपण लोकशाही म्हणतो. तर जे काही नॉलेज आहे, जे काही ज्ञान आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचू द्या. Let us universalize justice together. Let us globalize compassion. I call upon you in this room and all across the world. I call for a march from exploitation to education. I call for a march for poverty to shared prosperity, a march from slavery to liberty, and a march from violence to peace. तर चला आगे कूच करूया. कुठे? तर अनिरक्षरतेकडून साक्षरतेकडे, त्याचबरोबर गरिबीकडून वैभव संपन्नतेकडे, गुलामीतून स्वातंत्र्याकडे आणि त्याचबरोबर हिंसेकडून शांततेकडे. Let us march from ignorance to awakening. Let us march from darkness to light. Let us march from mortality to divinity. तर दुर्लक्षाकडून आपण जागो होऊन पुढे जाऊया. त्याचबरोबर रात्रीच्या अंधारातून प्रकाशाकडे जाऊया आणि मृत्यू दराकडून जास्तीत जास्त डिव्हिनिटीकडे जाऊया. लेट अस मार्च. आपण आगेकूच करूया. नोबल ऍक्सेप्टन्स स्पीच बाय कैलाश सत्यार्थ.
हत्यार्थी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा जो काही लेट्स मार्च चॅप्टरचा पार्ट सेकंड होता तो या ठिकाणी संपतो. पण या चॅप्टर मध्ये देण्यात आलेले जे काही हार्ड वर्ड्स आहेत तर ते लक्षात घ्या, ते आपण पाहूया आणि मग या ठिकाणी आपण थांबूया. तर शब्द बघा, कंपॅशन मीन्स पिटी अँड कन्सर्न फॉर दोज सफरिंग मीन्स करुणा. इनकल्केट म्हणजे डेव्हलप अँड इन्स्ट्रक्टिंग म्हणजे बिंबवणं. इंटरजनरेशनल म्हणजे इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन्स, आंतरपिढी. पॅसिव्हिटी म्हणजे नो ऍक्शन टेकन, निष्क्रियता. न्यूट्रॅलिटी म्हणजे नॉट सपोर्टिंग और हेल्पिंग, तटस्थता. इनोव्हेटिव्ह हॅव्हिंग न्यू ॲडव्हान्स्ड आयडियाज और मेथड, ज्याला आपण नाविन्यपूर्ण म्हणतो. फ्रॅगमेंटेड स्प्लिट अप और डिसयुनिफाईड, खंडित. अजेंडा अ प्लॅन ऑफ थिंग्स टू बी डन टू बी सॉल्व अ प्रॉब्लेम म्हणजे चर्चेचा विषय. डेमोक्रेटिक क्रिटिसाइज म्हणजे डेमोक्रेटिक म्हणवणं, लोकशाहीकरण. आणि शेवटचा एक्सप्लॉयटेशन म्हणजेच शोषण. आणि अशा पद्धतीने आपला हा जो काही लेट स्मार्ट चॅप्टर होता त्याचा पार्ट सेकंड पार्ट फर्स्ट या ठिकाणी संपतो. म्हणजे ओव्हरऑल आपला जो काही चॅप्टर होता तो या ठिकाणी संपतो. जर तुम्हाला या चॅप्टर मध्ये काही डाऊट आहे तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने आता यापुढील जे काही चॅप्टर्स आहेत किंवा पोएम्स आहेत त्यांचे व्हिडिओज, त्यांच्याशी रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 10th स्टँडर्ड इंग्लिश सेमी अँड मराठी मीडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.